सगळ्या जनतेमध्ये असाच सहाय्य आनंद आहे, समाज आहे. कारण महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होते. हे महाराष्ट्राच्या जनतेने लँडस्लाईड विक्ट्री देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आणि आज आम्ही 237 आमदार घेऊन आज आमचे साहेब मुख्यमंत्री झाले. त्याचा आनंद आहे. तुम्हाला आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी याच वेळेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मी पदयात्रा काढली होती. त्या सरकारला बुद्धी मिळाली. उद्धवजी सरकार नेहमी विकासविरोधी कामं करत होतं, शेतकरीविरोधी कामं करत होतं. ज्या काही योजना आम्ही राबवल्या 14 ते 19मध्ये त्या सगळ्या योजना त्यांनी प्रसाद मांडून टाकल्या होत्या. दलित शिवार योजना असेल, आमची कोपराची योजना असेल, इव्हन मुख्यमंत्री सहायता निधीसुद्धा आरोग्याची निधी आहे त्यालाही तरी कधी डुबली दाखवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं मराठवाडा वॉटर ग्रीड जी गेम चेंजर होती. विशेषतः मी सी ऑफिसला काम करत असल्यामुळं मी विशेषतः स्वतः लक्ष देऊन लातूर आणि धाराशिव या योजना कार्यान्वित केल्या होत्या. टेंडर प्रक्रियेला आलेली प्रोसेस थांबवली आणि आज 5 वर्षे महाराष्ट्राला मागं खाईतलं होतं. म्हणून त्यावेळेस मी मुख्यमंत्री देवीला मागणं घातलं होतं की बाबा हे सरकार जावं आणि आमचं सरकार यावं. देवीला आमचा जो देवीला तुम्ही नवस केला होता नवस आता पूर्ण झाला. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यासोबतच जलयुक्त शिवार आणि मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरू होणार या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं किंवा चर्चा? आता पहिली कॅबिनेट काल झाली आहे. आता मी जाईल आणि सगळ्या तुम्हाला मी खात्री सांगतो की 14 ते 19च्या दरम्यान ज्या काही आमची घोषणा झालेल्या योजना तयार आहेत सगळ्या योजना करणं होतील. आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे होते. मधल्या काळामध्ये माध्यमाचं घराणं ऐकलं पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. ते माझे भाऊच आहेत मोठे, काय मला त्यात काय वाईट नाही. त्यांनी चांगला कारभार केलेला आहे, त्यांचं मला अतिशय प्रेम लाभलं. त्यांनी मला काही निधी कमी दिला नाही. पण माझा नवस काय होता, देवीला सरकार जावं एक आणि सभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावं. 2 नवस होते समजा. एक अर्धा पूर्ण झाला होता, अर्धा पूर्ण झाला आहे. म्हणून आता देवीला मी नवस पूर्ती केलेली आहे. मी मातेचा पुत्र आहे. आता नवस बोलला तर पाडावं तर लागेल. म्हणून मी पदयात्राची घोषणा केली. धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा मागितला जातो त्याबाबत बघा तुम्हाला सांगतो मी, बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. संस्कृती नाही, माणुसकीलाच काळीमा फासणारी घटना. तो खून माणसाचा नाही झालेला आहे, माणुसकीचा खून झाला आहे. म्हणून संपूर्ण आक्रोश तो बीड जनतेचा. मी विधानसभेत बोललो आहे. मी ते बीडच्या मोर्चाला गेलो होतो. समाजाच्या पलीकडं, विचाराच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीची क्रूरता कधी बघायला ऐकायला वाचायला मिळाली. पण अशा पद्धतीनं होत असेल तर त्याला नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे. ह्या मागणीसाठी मी विधानसभेत बोललो, रस्त्यावर बोललो, आजही बोलतो, उद्या बोलणार आहे. राहिला विषय तुम्ही मान्य धनंजय भाऊंच्या मुंडे यांच्या राजीनाम्याचा म्हणताय. राहिल्यापाशी बघा खाली कोण काय करतं तर नेत्याच्या अनेक कार्यकर्ते, आमचे कार्यकर्ते काय आगापा करत असतील तर आम्ही किती जबाबदार असतो. जोपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव कुणाच्या आरोपीत तोंडून येत नाही तोपर्यंत दोषी कसं म्हणणार आपण. त्यामुळे वाल्मिक दोषी आहेत का नाही ते आता CID ठरवेल. आता यासाठी आज पण तेली साहेबांनी धनंजय मुंडे दोषी असं म्हटलं जात नसलं तरी सुद्धा वाल्मिकी कराड आणि त्यांचे असलेले संबंध यामुळं कुठंतरी चौकशी प्रभावित होऊ शकते असं विरोधकाचं म्हणणं आहे. या नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा. नैतिकचा ज्याने तिने विचार करत असतो, नैतिकतेचा विचार ज्याने त्याने अंतर्मुख विचार करायचा विचार असतो, त्यांना आम्ही सांगायची काय गरज आहे. मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेतली होती. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे सांगितलं की बीड जनतेचा आक्रोश जो आहे त्याची पूर्ण कहाणी मी मान्य देवेंद्रजींना सांगितली. बीड जनतेचा आक्रोश कसा आहे, खदखद काय आहे, सामाजिक परिणाम, राजकीय परिणाम सगळी मी मान्य देवेंद्रजींची सविस्तर चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी ठाम होते. त्यावेळेस मला तुम्हाला आठवत असेल की सगळ्या मुश्क्या आवळल्या गेल्या, सरेंडर व्हायला गेले सगळे. आता हे 2-3 फरार आहेत, ते कुठं तर असतील गल्लीवळात लपलेले, ते सापडतील लवकरच. काय काळजी 22 दिवस होऊन गेलेले तर मुख्य आरोपी आहेत 3 इथे फरार सापडत नाही. आणि वाल्मिकी कराड सरेंडर झाले. आपलं पथक पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे पूर्ण मागोवा घेतच आहे. म्हणजे कुठं सापडतील का काय त्यांचं पूर्ण शोधण्यात चाललेलंच आहे. सापडतील का जमिनीत काढणार आहेत का वर जाणार आहेत, कुठं ना कुठं असतीलच, सापडतील आज ना उद्या. भुजबळ भाजपमध्ये येतील.